कृष्णांसोबत आणि गोपांसोबत यमुना तटावर वासरे चारण्यासाठी फिरण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना चारण्यासाठी आले असताना एक वेळेस आपल्या मित्रांसोबत असताना काही आनंद त्या ठिकाणी ते खेळत असताना आनंद घेत असताना एक दैत्य त्या ठिकाणी आला. हा दैत्य त्या ठिकाणी आल्यानंतर कृष्णांनी पाहिलं आपल्या वासरांमध्ये आपल्या गायींमध्ये एक खोटं रूप धारण केलेला दैत्य म्हणजे खोटं वासराचं रूप धारण केलेला एक दैत्य या ठिकाणी घुसलेला आहे. भगवंताचं सर्व लक्ष त्याच्याकडेच होतं. त्यावेळेस श्रीकृष्णांनी त्याला पाहता पाहता त्याने आता असा प्रकार सुरू केला की जे काही वासरं आणि गायी होते त्यांना त्या झुडपामध्ये त्या गायींच्या मधोमध चालता चालता वासरांना आणि गायींना त्रास देत होता. एकामेकाच्या पायामध्ये पाय टाकून तो चालू लागला. काही पडत होते हे श्रीकृष्णांनी पाहिल्यानंतर देवाने त्याची शेपूट पकडली, पाठीमागचे 2 पाय पकडले, आकाश मार्गाने फिरवलं, गर 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 फिरवल्यानंतर झाडावर आपटलं आणि त्याचे ते शरीर जे होतं ते त्या ठिकाणी खाली पडलं. जे शरीर त्याने वासराचं घेतलेलं होतं ते सोडलं, मूळ रूपामध्ये आला. दैत्य होता, भगवंताला शरण गेला. भगवंतांनी त्याचा उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. बक नावाचा एक मोठा असुर त्या ठिकाणी होता. बगड्याचं रूप धारण करून तो त्या ठिकाणी चोच अत्यंत तीक्ष्ण होती. भगवंताला मारण्यासाठी त्या ठिकाणी तो आलेला होता. त्याने त्याची जी चोच होती ती अतिशय मोठी रुंद त्या ठिकाणी वाढवली आणि भगवंताला त्याने आपल्या मुखामध्ये आतमध्ये गिळून टाकलं. जेव्हा बलराम आणि सर्व ते गोप आहेत ते भगवंताला शोधता आहेत. भगवंत कुठे गेला, भगवंत कुठे गेला. भगवंताची न दिसण्याची अवस्था पाहिल्याने सर्वजण व्याकुळ झाले. देव कुठे गेला, कृष्ण कुठे गेला. त्यावेळेस बालक आणि ते सर्व बगड्याच्या टाळूखाली पोचले. हा याने तर कुठे गडप केलं नाही कृष्णाला. बलराम दादाच्या लक्षात आलं आणि देवाने असा विचार केला आपण याच्या आतमध्ये आलेला आहोत. याने मला त्रास दिला परंतु माझ्या मित्रांना याने त्रास देता कामा नये म्हणून भगवंताने लीला त्या ठिकाणी अशी केली. कंसाचा मित्र असलेला हा बकासूर श्रीकृष्णांच्या वर तर त्याला आतमध्ये तर घेतलं परंतु गोपांवर झडप घालणार त्याच वेळेस भगवंतांनी आपलं रूप वाढवलं. दोघी हातांनी त्याची जी चोच होती ती फाडली आणि त्या ठिकाणी बकासुराला त्या ठिकाणी त्याची चोच फाडत त्याला खाली जमिनीवर पाडलं. सर्वांना आनंद झाला भगवान कृष्णाचा. सर्वांनी त्या ठिकाणी जय जयचकार केला आणि भगवंतांनी त्या बकासुराला सुद्धा परम गतीला प्राप्त करून दिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर भगवंतांनी अघासुराचा उद्धार त्या ठिकाणी केलेला आहे. भगवंत आपल्या गोपांसोबत वनचरणासाठी त्या ठिकाणी एक दिवस गेले असताना भगवंतांनी सर्व गवड्यांना त्या ठिकाणी सोबत घेतलं आणि बाहेर निघाले. त्याचबरोबर सर्व हजारो वासरं आणि सर्व आपल्या गोपांना घेऊन मित्रमंडळींना घेऊन आनंदाने घरातून बाहेर पडली. आता आपले जे खेळ होते त्या खेळांना आपले ते विट्टी लगोरी आणि हे सर्व काही खेळ घेऊन भगवंत त्या ठिकाणून निघाले. वनाची शोभा पाहता 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 भगवंत आपल्या मागे सर्व गोप आहेत, पुढे गायी चालता आहेत, वासरं आहेत. अशा प्रकारे सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी भगवंत वनामध्ये पोहोचले. एवढ्यात अघासूर नावाचा महान दैत्य येऊन त्या ठिकाणी मुलांना त्रास देऊ लागला. मुलांची ती सुंदर खेळणं आणि ती क्रीडा त्याच्याकडून पाहिली न गेल्यामुळे त्याने अमृतपान करून आलेल्या देवतांना सुद्धा लक्षात येणार नाही अशा सूक्ष्म वृत्तीने त्यांच्यामध्ये प्रवेश केला. अघासूर हा पुतना आणि बकासुराचा लहान भाऊ होता असं शुकाचार्य या ठिकाणी सांगतात. यानंतर श्रीकृष्णांनी त्याला जाणलेलं होतं की आपल्या गोपांना आणि मित्रमंडळींना हा त्रास देतो आहे. तेव्हा त्याने अजगराचं रूप धारण केलं. 1 योजन मोठं असं अवाढव्य त्याचं शरीर त्याने निर्माण केल्यानंतर त्याने आता रस्त्यामध्ये असं स्वतःला पाडून घेतलं. सर्व बालकांना गिळून घेऊन त्यांच्या सोबत आपण श्रीकृष्णालाही आपल्या आतमध्ये गिळून घेऊ, हा नष्ट होऊन जाईल. भगवंत विचार करतात
याच्या जवळ जर गोपांना मित्रमंडळींना जाऊ दिलं तर याच्या विषाने माझे मित्रमंडळी आणि गोप जे आहेत ते बेशुद्ध अवस्थेत पडतील, त्यांची दुरवस्था होईल. म्हणून भगवंताने त्याच्या खालचा जबडा जमिनीला आणि वरचा जो होठ होता तो आभाळाला टेकवला. एवढं त्याचं मुख त्या ठिकाणी विस्तीर्ण केलं आणि भगवंत आतमध्ये गेले. त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर त्याचा गळा पाडला. त्याच्या आतमध्ये गळ्याला एवढं विस्तीर्ण केलं की त्याचा गळा त्याच ठिकाणी फाटला आणि भगवंत तात्काळ बाहेर आले. त्याचा सुद्धा उद्धार भगवंतांनी केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर भगवंतांना पाहण्यासाठी ब्रह्मदेवाचा मोह आवरला गेला नाही, कारण भगवंताची जी लीला होती ती भगवंताची लीला वनचरण करत असताना गायींना घेऊन गेल्यानंतर एकांत हे सर्व एकत्र मिळून त्या ठिकाणी भोजन करणार होते. सर्वजण वनामध्ये जाऊन भोजनाचा तो आस्वाद घेणार होते आणि हे ब्रह्मदेवाला माहीत पडल्यावर ब्रह्मदेव तिथे येण्यासाठी तरफडतात. असं वर्णन शुकाचार्य करतात. हे भगवंता, तुझं भगवंताची स्तुती एका अध्यायामध्ये ब्रह्मदेवांनी केली आहे, परंतु ब्रह्मदेवाला स्वतः देवाने सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्हाला सर्व काही मिळू शकेल, माझं दर्शन मिळू शकेल, माझी कृपा मिळू शकेल, परंतु ह्या काला तुमच्या खाण्यायोग्य नाही. असं सांगितल्यावर ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केली आणि तिथून ब्रह्मदेव निघून गेले. पुन्हा भगवंतांनी काही सुंदर सुंदर लीला केलेल्या आहेत की ज्यामध्ये महत्त्वाच्या लीला आपल्याला पाहायच्या आहेत. पुढे धेनुकासुराचा वध भगवंतांनी केले आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव केला. त्या कालियापासून बचाव केल्यानंतर सर्वांनी भगवंताची स्तुती आणि भगवंतांनी त्या कालियावर कृपा केलेली आहे. यानंतर भगवंताची सुंदर गोवर्धन लीला आपल्याला पाहायची. तत्पूर्वी सर्वांनी हात मोकळे करायचे, मन मोकळं करा आणि आपण पुन्हा भगवंताच्या लीलांमध्ये प्रवेश करू. श्रीकृष्णाचं भजन नाही. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण. हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण
कहने से कृष्ण कहने से तर जाएगा पार भव से उतर जाएगा कृष्ण कहने से तर जाएगा पार भव से उतर जाएगा चर्चा तेरी हाँ होगी घर घर में चर्चा तेरी जिस गली से गुजर जाएगा कृष्ण जपने से कृष्ण जपने से कृष्ण जपने से लग जाएगा मानव से लग जाएगा कृष्ण कहने से लग जाएगा मानव से लग जाएगा प्रभु तेरे हवाले हाँ कौन संभाले तो कौन संभाले हाँ कौन संभाले तो हमें कौन संभाले जगन्नाथ 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 जगन्नाथ